नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी. दगडूशेठला यंदा हिमाचल प्रदेशमधील जटोली मंदिराची प्रतिकृती. मुंबईच्या GSB गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. GSB माटुंगा गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं 17वं वर्ष. मूळचे तेलंगणा राज्यातील रहिवासी असलेले जळगाव जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या घरी गणरायाचं आगमन. शासकीय निवासस्थानी पारंपरिक पेहराव करून विधिवत पद्धतीनं बाप्पाची स्थापना केली. भिवंडीतील धामणकर नाका मित्रमंडळानं साकारली पश्चिम बंगाल मायापुरी येथील इस्कॉन चंद्रोदय मंदिराची हुबेहूब प्रतिकृती. सार्वजनिक गणेशोत्सवाचं यंदा 36वं वर्ष. गणेश मंडळांकडून मातोश्री वृद्धाश्रमास 30,000ची औषधं भेट. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं अंबानी यांच्या निवासस्थानी गणरायाचं दर्शन. अँटेलिया येथे अंबानींच्या घरी गणराज विराजमान. उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, भाजप नेते प्रवीण दरेकर, मंत्री गिरीश महाजन अंबानी कुटुंबियांच्या गणरायाच्या दर्शनाला. गणेशोत्सवानिमित्त मुंबईत अंबानी कुटुंबियांच्या घरी नेत्यांची मांदियाळी. मुंबईत अंबानी कुटुंबियांच्या घरी गणेशोत्सवानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती. राजकीय नेत्यांसह सिनेतारकांनीही लावली हजेरी. लालबागचा राजा आणि मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगाच रांगा. राज्यभरातील भाविक मायानगरीत दाखल. राजकीय नेत्यांसह कलाकार बाप्पाचरणी लीन. शिंदे गटाचे नेते राहुल कन्नाल यांच्या घरी 1.5 दिवसांच्या गणपतीचं आगमन. एकनाथ शिंदेंना नेतृत्व करण्याची पुन्हा संधी मिळू दे, कन्नाल यांच्याकडून बाप्पाला साकडं. नाशिकमधील लासलगाव येथे गोल्डन मित्र मंडळाचं अघोरी नृत्य. रस्त्याच्या दुतर्फा अघोरी नृत्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. अघोरी नृत्यात आगीच्या खेळाचंही सादरीकरण. अमेरिकेतील मेरीलँड राज्यात गणरायाचं जल्लोषात स्वागत. ग्रेटर बाल्टिमोर टेम्पल तेथे बाप्पाची स्थापना. ऑस्ट्रेलियातही लाडके गणपती बाप्पाचं वाजत गाजत जल्लोषात स्वागत. मेलबर्न शहरात मराठमोळ्या गणेश भक्तांकडून मनोभावे आरती. सप्टेंबरमध्ये देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता. राज्यात ठाणे जिल्ह्याला येलो अलर्ट आणि रायगडला ऑरेंज अलर्ट जारी. जायकवाडी धरण 95.16% भरलं. धरणाच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणाकरता 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग. पाणीसाठा वाढल्यामुळे मराठवाड्याला दिलासा. शेतकऱ्यांच्या शेतीला आता शेतकऱ्यांचं आधार कार्ड जोडलं जाणार. एका शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे, कोणत्या गावात आहे याची एकत्रित माहिती गोळा करण्यासाठी मदत होणार. नंदुरबार तालुक्यातील अजेपुरा ते अजिपाळ महाराज देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याचं भूमिपूजन. मंत्री विजयकुमार गावित आणि माजी खासदार हिना गावित यांच्या हस्ते भूमिपूजन. भाविकांची मोठी अडचण सुटणार. नंदुरबारमधील रस्त्यांची खासदार गोवाल पाडवी आणि केसी पाडवी यांच्याकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी. रस्त्यांची दुरुस्ती आणि अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील पुसनत गावात बोरवेल्समधून पाण्याच्या प्रेशरनं मोटार आणि पाईप बाहेर फेकले गेल्याची घटना. भूजल पातळी वाढल्यानं पाण्याच्या प्रेशरनं घटना घडत असल्याचा शेतकऱ्यांचा अंदाज. धुळ्यातील SSVPS महाविद्यालय तसेच विक व्हील फाउंडेशनच्या वतीनं सायबर सुरक्षा अभियान. बस स्थानक, रेल्वे स्टेशन आणि मुख्य बाजारपेठेमध्ये विद्यार्थ्यांकडून पथनाट्याद्वारे सायबर फ्रॉड विरोधात सायबर सुरक्षा जनजागृती. गणेशोत्सवानिमित्त पुणे मुंबईकडे जाण्यासाठी धुळ्यात बससह ट्रॅव्हल्समध्ये गर्दी. धुळे बस स्थानकात बसेस कमी असल्यानं ट्रॅव्हल्सचे भाडे 1200 रुपयापर्यंत वाढवले. सणावारांच्या काळात प्रवाशांची आर्थिक लूट. धाराशिव तुळजापूर रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात. राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न. धुळे जिल्ह्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये 76% जलसाठा. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी चांगला जलसाठा. नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. नांदेडमधील इसापूर धरणाचे 3 दरवाजे उघडले. इसापूर धरण 98% भरल्यानंतर पैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. जळगावच्या चोपडा तालुक्यातील अडावद येथे 45 वर्षीय व्यक्तीची हत्या. किरकोळ वादातून हत्या करणाऱ्या 3 संशयित आरोपींना अटक. 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी. मी फुंकलो असतो तरी उदयनराजे पडले असते असं जरांगे म्हणाले. शिवरायांची शपथ घेत आमदार राजेंद्र राऊतांचा दावा. तर राजेंद्र राऊत बोलले ती सगळी फडणवीसांची भाषा. जरांगेंची टीका. ओबीसीतून आरक्षण देणार असं फडणवीस शिंदे दादांकडून लिहून आणा. जरांगेंनी राजेंद्र राऊतांचं आव्हान स्वीकारलं. मराठा आरक्षणाचं महाविकास आघाडीकडून लिहून घ्या. राजेंद्र राऊतांनी जरांगेंना दिलेलं आवाहन.
हिम्मत असेल तर जरांगेंनी चर्चेला यावं, प्रसाद लाड यांचं मनोज जरांगेंना आव्हान. तर जरांगे पाटील महाविकास आघाडीचा माणूस, पवारांचं घातलेलं कातडं फाडणार, लाड यांचा जरांगे पाटलांना इशारा. मनोज जरांगे हेच खरे ईडब्ल्यूएस आरक्षणाचे मारेकरी, जरांगेंना भाजप द्वेषाने पछाडलंय, दरेकरांची टीका. तर जरांगे भाजप द्वेषानं महाविकास आघाडीला पूरक काम करतात, दरेकरांचा आरोप. खंडणी शब्दावर जयंत पाटील ठाम, महाराजांनी लिहिलेल्या पत्रातही खंडणीचा उल्लेख. आताची खंडणी आणि तेव्हाची खंडणी दोन्ही अर्थ वेगळे, भाजपचा इतिहास कच्चा, जयंत पाटलांनी सुनावलं. हर्षवर्धन पाटला संदर्भातल्या सगळ्या अफवा, हर्षवर्धन पाटील आमच्यासोबत, गिरीश महाजन यांचं वक्तव्य. तर फडणवीस आमचे नेते, त्यांच्यावर विश्वास असल्यानं ते योग्य भूमिका घेतील, हर्षवर्धन पाटलांचं विधान. छत्रपती संभाजीनगरमध्ये भुमरे आणि खैरेंमध्ये स्टेजवर वादावादी, खैरे आणि नंदकुमार घोडेले पक्षपात करत असल्याचा भुमरेंचा आरोप. तर माझं स्वागत केल्यानं भुमरेंना राग, खैरेंची प्रतिक्रिया. शेतकरी सरकारचा लाडका झालाय, मागचं लाईट बिल भरायचं नाही, पुढचं द्यायचं नाही, शेतकऱ्यांना आवाहन करताना धनंजय मुंडे यांचं वक्तव्य. पाऊस कमी पडो किंवा जास्त तरी कृषी मंत्र्यालाच शिव्या खाव्या लागतात, कृषी मंत्री धनंजय मुंडेंचं वक्तव्य. तर कृषी मंत्री धनंजय मुंडेंचा शायरीतून विरोधकांवर हल्ला बोल. भविष्यात माझ्या विरोधात एजन्सीचा वापर केला जाऊ शकतो, बैठका कुठे आणि कशा झाल्या हेही समजेलच, रोहित पवारांचं वक्तव्य. शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित, मंत्रालयात 11 सप्टेंबरला अजितदादांच्या उपस्थितीत बैठक, तोडगा न निघाल्यास 12 सप्टेंबरला पुन्हा आंदोलनाचा, तुपकरांचा इशारा. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर, बारामतीत दादांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचं आयोजन. सकाळी कसबा येथे जनता दरबार, तर कार्यकर्त्यांचेही पक्षप्रवेश होणार. अमित शहा आजपासून 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर, शहा उद्या लालबागच्या राजाचं दर्शन घेणार. मुंबई दौऱ्यात महत्त्वाच्या बैठका होण्याची शक्यता. बाळासाहेब मला मुख्यमंत्री करतील याची उद्धव ठाकरेंना भीती होती, मी दापोली मतदारसंघ मागितला असतानाही हेतुपुरस्पर गुहागार दिला, रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप. वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर प्रशासकीय सेवेतून बरखास्त, बोगस प्रमाणपत्र प्रकरणात केंद्र सरकारची मोठी कारवाई. अर्थखातं सर्वात नालायक खातं, 10 वेळा पाठवलेली फाईल परत आली, अर्थमंत्री अजित पवारांवर शिंदेचे मंत्री गुलाबराव पाटलांची टीका. तर 2.5 महिन्यात हे विघ्न दूर व्हावं म्हणत अजित पवारांवरून पुन्हा नाराजी. एका खात्यानं दुसऱ्या खात्याला नालायक म्हणणं हे धक्कादायक, अजित पवारांना सरकारमधून बाहेर काढण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न, गुलाबराव पाटलांनी केलेल्या टीकेवर जयंत पाटलांची टीका. अर्थ खात्यावर टीका करणाऱ्यांचं राज्याच्या हितापेक्षा व्यक्तिगत हिताकडे लक्ष, त्यांना अर्थ खातं आणि अर्थमंत्री आवडत नसतील, अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांचं ट्विट करत गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर. अर्थ खात्याकडे खूप पाठपुरावा करावा लागतो असा गुलाबराव पाटलांचा विधानाचा अर्थ, शंभूराज देसाईंकडून गुलाबराव पाटलांच्या विधानाची सारवासारव. बाळासाहेब थोरातांकडून गुलाबराव पाटलांच्या विधानाचं समर्थन, अर्थ खातं सर्वात नालायक खातं, गुलाबराव पाटलांनी केलं होतं वक्तव्य. निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत भेदभाव असल्याचं चित्र जनतेत जायला नको, गुलाबराव पाटलांनी केलेल्या टीकेवर भुजबळांचा सल्ला. एससी एसटी आणि एनटी आणि व्हीजेएनटी मुलांसाठी जात पडताळणीसाठी मुदतवाढीच्या 6 महिन्यांचा GR काढावा, सचिन खरात यांचा आंदोलनाचा इशारा.